नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नेमक्या शेळ्या सुटल्यात, आता 2:30 वाजलेत. आपलं टार्गेट राहते 2 वाजेपर्यंत बकऱ्या सोडायच्या आणि आपल्याला अर्धा तास लेट झाला. मित्रांनो, चला बाहेरगावी गेलतो. या क्षेत्रामध्ये मित्रांनो असं असते की आपल्याला सुट्टी नावाची चीज नसते. मित्रांनो, जे काय करायचं असते ते आपणच करणार असतो. या क्षेत्रामध्ये बकरी पालन असं क्षेत्र आहे की बकरी पालनामध्ये आपल्याला एखाद्या दिवशी कुठं बाहेरगावी जायचं असलं तर ते टाईम ॲडजस्ट करून आपल्याला 2 वाजेपर्यंत कसंही बी वापस यावं लागते. मित्रांनो, कारण बकऱ्या सोडायला दुसरं कोणी माणूस नसते आणि बकऱ्या चारण्यासाठी आपण किती पैसे द्या, कोणी येत नाही. मित्रांनो, त्याच्यामुळं काय करायचं ते आपणच. इथं नौकर आपण, मालक आपण, सेवक आपण, जे काय आहे ते आपणच. त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये कोणाला जर उतरायचं असेल तर बिंदास उतरा. मित्रांनो, परंतु जे काही क्रिया असतात ते आपल्यालाच करावं लागतात. कारण एखाद्या दिवशी बाहेरगावी गेलो, कोणी रोजदार किंवा रोजानं आपल्या बकऱ्याला सांभाळा म्हणलं तर त्यांची प्रतिक्रिया काय असते की बकऱ्या चारायचं सांगू नका, दुसरं काही काम सांगा, पण बकऱ्या चारायचं सांगू नका. सांगायचं तात्पर्य मित्रांनो, याच्यामध्ये बकरी जी चारणारा माणूस आहे त्या माणसाला खूप कमीपणा वाटते. म्हणून आपण बकरी पालनामध्ये रोजगार मिळत नसते. मित्रांनो, कारण वर्षाचे 365 दिवस सारखे नसतात. मित्रांनो, बरेच काही कामं असतात. त्या कामानिमित्तानं आपल्याला जावं लागते. कधी कोणाच्या लग्नाला जावं लागते, कधी कोणाचा छोटा मोठा कार्यक्रम असते. विशेष म्हणजे सगळ्यात अति महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मोतीचा कार्यक्रम. मित्रांनो, त्या मोतीच्या कार्यक्रमाला कंपल्सरी जाणं गरजेचं असते. आणि या जनावराला सुद्धा आपल्याला सांगता येत नाही की मी मोतीच्या कार्यक्रमाला गेलो, आज तुम्हाला सुट्टी. कंपल्सरी आपल्याला ते कार्यक्रम आटपून किती उशीर होते काय आपल्या हातात नसते. मित्रांनो, तिथल्या नियोजनावर असते की ते कधी मोत असते, काय असते काय नाही. तर ते लेट बी होते आणि एखाद्या वेळेस लवकर बी होते, पण ते कार्यक्रम आटपल्याशिवाय आपल्याला येता येत नाही. आणि तिथून आल्याच्यानंतर आपल्याला हे आपलं जे बकरी पालन आहे ते बकरी पालन आपल्याला करणं भागच आहे. आपल्याशिवाय कोणीच करू शकत नाही. म्हणून वेळेला महत्त्व देणंच गरजेचं आहे. मित्रांनो, वेळ ही कोणासाठी थांबत नाही. म्हणून मित्रांनो, जे काय करायचं आहे बकरी पालनामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मनानंच करावं लागतात. मित्रांनो, ठीक आहे. मित्रांनो, गरजू पशुपालकापर्यंत पोहोचवा. जय जवान जय किसान.